हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना. आणखीन एका तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये एक छोट्याशा ब्लॉगमध्ये माझं तुमचं स्वागत आहे. बघा, मी इथं तुम्हाला दाखवत आहे. थोडीशी स्पीड मी जरा वाढवलेली आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ होत होता. बघा, इथं माझी आई करंजाच्या लाट्या लाटत आहे. पुन्हा श्यामाताई आहेत त्या. आम्ही मावशीच्या घरी गेलेलो होतो आणि मी गीतांजलीच्या माझ्या मावशीच्या छोट्या मुलीचा ढवाळ जेवणाचा कार्यक्रम होता आणि त्याचीच तयारी आम्ही करायला वहिनी आई सगळेच गेलेलो होतो. प्रतिभा होती, परत हे त्यांच्या तिथल्या श्यामाताई आणि बिबीताई होत्या, त्या हे करत होत्या. आणि त्यानंतर शंकरपाळे पण मी आणि प्रतिभाने केलेले होते. वहिनी तळत होत्या. आणि त्यानंतर चकल्यासाठी म्हणून प्रतिभा इथं पीठ मळत आहे. बघा, तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर मी आईला लाट्या करून देत आहे ह्याच्या की करंजा करत आहे आणि त्याच्या लाट्या मी इथं करून देत आहे. बघा, तुम्हाला दिसतच असेल. आणि त्यानंतर आई लाट्या लाटून देत आहे. पुन्हा त्या दोघी तिघीजणी करंजा भरत आहेत. आमच्या इकडं रव्याच्याच करंजा केल्या जातात. त्यानंतर बुंदीचे लाडू पण आलेले होते वळण्यासाठी आणि त्यांनी बुंदीचे लाडू वळून घेतलेले आहेत. बघा, लाडू तयार करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे खूप छान दिसत होते आणि छान पण झालेले होते. त्यानंतर बघा, आई मी श्यामाताई असं म्हणून त्या करंजा भरत होतो. त्यानंतर श्यामाताईंनी काय केलेलं होतं की त्या स्वयंपाकाला जातात, त्याच्यामुळे त्यांना छान प्रकारे बालुशाही येते. आणि त्या सांगत होत्या मला मैदा घेतलेला आहे त्यांनी अर्धा किलो. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाट्या दही टाकलेलं आहे, थोडासा सोडा टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आणि त्या चोळून घेत होत्या अशा. आणि तेल टाकलेलं आहे. बघा, त्यांनी कोण डालडा पण टाकतं, तेल पण टाकतं. तर इथं त्यांनी आपल्या चहापत्तीच्या चमच्याने 4 चमचे तेल इथं टाकलेलं होतं आणि त्या पाणी जसं लागेल तसं ह्या मळून घेत होत्या. बघा, आणि त्यानंतर काय झाले बघा, आणि खूप छान प्रकारे असं त्यांनी मळून घेतलेलं आहे. बघा, जेवढं चांगलं मळल त्या प्रकारे याला लेअर सुटतात आणि छान अशी पापुद्रा येईपर्यंत अशी बालुशाही झालेली होती. आणि त्या सांगत होत्या मला असं करा तसं करा म्हणून. त्यांना स्वयंपाकाला जाण्यामुळे सगळी सवय आहे आणि त्या सांगत होत्या. बघा, आणि सगळेजण आम्ही गप्पा गोष्टी करत सगळे पदार्थ आम्ही तयार केलेले होते. त्यानंतर बघा, इथं आम्ही दुसऱ्या दिवशी ढवाळ जेवणाच्या कार्यक्रमाला निघालेलो होतो आणि ट्रॅव्हल्स केलेली होती. त्या ट्रॅव्हल्समध्ये मी बसलेली होती, त्याचा व्ह्यू. त्यानंतर बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर झालेला होता. ढगाळ वातावरण झालेलं होतं, ऊन असं गेलेलं होतं, सावली पडलेली होती आणि थंडगार वारा येत होता. त्यामुळे मी काचेतून व्ह्यू घेतलेला आहे. बघा, खूप छान शेती अशी होती. कळंबला हे ढवाळ जेवण होतं आणि त्याच रूटचा हा तिथली शेती फार आणि पाऊस येऊन गेला असल्यामुळे खूप छान वातावरण झालेलं होतं आणि हिरवगार शेती वगैरे, पानं फुलं, आंब्याला मोहर जर आलेला होता खूप छान प्रकारे. आणि आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही तयार झालेलो, आम्ही तिघीजणी, मी, कांचन, मई. त्यानंतर ढवाळ जेवणाचा कार्यक्रम भरायचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि त्यानंतर बघा, सगळेजण आमच्याकडे इथं असं वटी भरली जाते आणि आहेर केले जातात. कोण साधी त्यावेळी टोपी आणतं, कोण कशी आणतं. हे 7व्या महिन्यातलं ढवाळ जेवण होतं. भाऊजी आणि गीतांजली इथं दोघेही बसलेले आहेत आणि असं डेकोरेशन इथं केलेलं होतं. चंद्र होता इकडून. बघा, हे चंद्राचं डेकोरेशन इथं केलेलं होतं. इथं अनुजा वहिनी, माधुरीताई, परत कांचन, प्रतिभा, सुषमा वहिनी आणि अमृता पण होती. बघा, आणि त्यानंतर बघा, तिथं चंद्राचं पण डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर इकडं असं डेकोरेशन केलेलं होतं, झोपाळा ठेवलेला होता, दोन्हीकडं हरणं केलेले होते. आणि त्यानंतर सगळे चालले होते म्हणून आम्ही पण आहेर करावा म्हणून आम्ही पण पुढे सरसावलो होतो. पण खूप गर्दी होती आणि सगळेजण म्हणत होते की तुम्ही थांबा जरा, म्हणून आम्ही तिघी बहिणी, कांचन, मी आणि दैवताई थोडंसं थांबलो होतो. हे सगळे आमचे पाहुणेच होते, लातूरचे काही, तिथले काही सगळेजण मिळून आले होते. आणि असंच आमच्याकडे झुंबड उडते. कशाची तर ती बघा, इथं पिशव्या दिसत आहेत तुम्हाला सगळ्यांना. आता ओटी भरल्यानंतर 11 बायकांनी ओटी भरल्यानंतर सगळेजण आपापला आहेर इथं करत होते. गीतांजली फार मस्त दिसत होती.
आणि तिनं पार्लरमधूनच मेकअप केलेला होता आणि सुंदर दिसत होती बघा. आणि आपल्या एका संस्कारापैकी एक संस्कार आहे भारतीय संस्कृतीमध्ये की ढवाळ जेवण. ढवाळ जेवण म्हणजे काय तर त्या जी जी गरोदर राहिलेली असते किंवा स्त्री गरोदर राहिलेली असते तिने काय केलेलं पाहिजे तर सगळं खाल्लं गेलं पाहिजे म्हणून 7वा संस्कार म्हणून 7व्या महिन्यात केलं जातं आणि त्यानंतर कांची आणि आज गाण्याचा कार्यक्रम करत आहे. तुझा घे नाव ग थांब तू दिसनास मधी जरा हळू माग माणूस पडून जाईल दुसऱ्याच्या अंगावर. त्यानंतर इथं खिचडा केला जातो आमच्याकडं हे आणि तिची नणंद आहे गीतांजलीची मोठी आणि त्याची पूजा केली जाते. खिचडा म्हणजे आंबट भात आणि परत कांचन आणि मी आणि दैवताई आम्ही तिघीच उरलेलो होतो म्हणून आम्ही तिघींनी काय केलं की सगळ्यांनी तिघींनी आहेर करून घेतलेला आहे. भरती आहेर आणलं होतं आम्ही तिघी. भाऊजींना कपडे आणि गीतांजलीला साड्या अशा प्रकारे आणलेलं होतं. आणि आजचा कार्यक्रम म्हणजे ह्याचा आहेराचा कार्यक्रम इथं संपला होता. आणि त्यानंतर इथं काय केलेलं होतं तर बघा त्यानंतर त्यांनी पेढा किंवा बर्फी असं ठेवलेलं होतं आणि तो कार्यक्रम केलेला होता की गेस काय होणार आहे अशा प्रकारे एक कार्यक्रम असतो तो केलेला. त्यानंतर आम्ही खाली गेलेलो बघा. मी इथं तुम्हाला दिसत आहे तिच्या नाकावर फार कुंकू आणि हळद पडलेलं होतं म्हणून मी ते पुसलं. त्या दोघांना खडी साखर खाऊ घातली, हळदी कुंकू लावलं आणि आहेर पण दिलेला. त्यानंतर माझी मोठी बहीण दैवताई ती पुण्याहून आलेली होती आणि हिची चुलती पण व्हावी आणि इकडून बहीण पण व्हावी. ती दोन्ही नाती आहेत नात्याने ती इकडं आलेली होती बघा. आणि त्यानंतर जेवणाच्या मेनूमध्ये भात, पापड, परत डिस्को पापड होते, चपाती, वरण, पुन्हा बटाट्याची भाजी वांग्याची भाजी, बुंदीचे लाडू, मोतीचूरचे आणि मठ्ठा असा जेवणाचा